नमस्कार मित्रांनो, फक्त एकच एकर क्षेत्र असेल आणि भरपूर प्रकारची फळे लागवड करून उत्पन्न घ्यायचं असेल तर हे मॉडेल बेस्ट आहे. चला जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. एस पी कणके. माझ्या एक एकर सव्वा एकर मध्ये मी कमीत कमी 4 ते 5 नमुन्याचे पिकं लावलेली आहेत. मोसंबी आहे, मोसंबी 15x15 वर, त्यात मिक्स मध्ये आंबा आहे, केसर, त्यात मधल्या लाईन मध्ये शेवगा लावलेला आहे, पपई लावलेली आहे आणि साईडला नारळ आहेत. ओके, म्हणजे ही समोर मोसंबी 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 आंबा आंबा टू आंबा अंतर किती आहे? 30x30. 30x30. आणि हे मध्ये ही दोन ह्यांच्या मध्ये अशी पपईची लाईन. हा, पपईची लाईन लावलेली आणि त्याच्यामध्ये एक शेवगा पपई शेवगा पपई आहे का? हा, 2 शेवगा 1 पपई असं केलेलं 2 शेवगा 1 पपई. हा. आणि ह्याच्यातून मग साधारण उत्पन्न कसं होतं? हे सगळे आवरेजली सगळे पूर्ण प्रकारता 3.5-4 लाख रुपये मला एकर सव्वा एकरचे मिळतात. आणि वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळे. हा, सगळे पिकं खायला भेटतात. आपल्या घरगुती भाजीपाले बियाच करतो आम्ही. ओके. आणि ह्याच्यामध्ये हे लाकडं कापून इथेच टाकून देऊन छटाई केली का? हा, शेवग्याची काटणी केलेली आता ते लाकडं उचलून घ्यायला लागतात नंतर, फुटल्याच नंतर थोडंफार. ओके. आणि म्हणजे कर्ब पण वाढत जात. हा, कर्ब एकदम वाढतं. आंब्याची छाटणी केली तरी आम्ही उचलत नाही, 1-2 महिन्यानंतर थोडंफार काड्या वगैरे उचलतो. ओके. आणि अजून एक बोनस म्हणून तुम्ही इथे इकडे नारळ सुद्धा लावलेले हा, आहेत. दोन्ही साईडना नारळ लावलेले आहेत. हो. आणि नारळाचं उत्पन्न किती असेल? एक नारळाचे वर्षाकाठी आम्हाला 40,000 रुपये भेटतात. ओके. म्हणजे ते एक वेगळं उत्पन्न. हा, असं मॉडेल 1 एकरापासून मोठ्या लेवलला पण करता येईल. छोट्या शेतकऱ्यांनी तर हमखास करायला पाहिजे. छोट्या शेतीत हे पिकअप क्रॉप बदलायला परवडत नाही, त्याच्यामुळे त्यांनी मिक्स शेती करायला पाहिजे. मिक्स शेतीतच एकदम नंबर 1चे पैसे मिळतात. तुमचा नंबर सांगा, लोकांना कॉन्टॅक्ट करून तुमची माहिती घ्यायची असेल. 90 75 82 64 44. धन्यवाद. ओके.